तर राम शिंदे यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवार यांनीही पलटवार केलाय। काय म्हटलंय त्यांनी पाहूया। ट्वीट केलं रोहित पवारांनी, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं। एवढी साधी गोष्ट कळत नसेल तर हे दुर्दैव। घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात, म्हणून कदाचित अहिल्यानगर एसपी साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा। पासपोर्ट 2020 साली मिळाला तेव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं, याचा विसर पडला का? ज्यांना आपण राजरोसपणे विधिमंडळात घेऊन फिरलात, स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलं, ते जाहीरपणे आपले चरण स्पर्श करतात। ज्यांची जाहीरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात, त्यांच्याशी दूर-दूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूर-दूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला। आता प्रकरण अंगलट आल्यानं गोल-गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलत की नाही ते सांगा। मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला? बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली? या सगळ्याची तात्काळ चौकशी करून सत्य समोर आणा। सरकार तुमचं आहे तर मग घाबरता कशाला, असं रोहित पवारांनी म्हटलंय।